हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी गव्हापासून अगदी चटपट असा नाश्ता पाहणार आहोत. तर या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, हे पहा, आणि 2 बटाटे घेतलेले आहेत. उकडलेले बटाटे आहेत, ते साल काढून घेतलेले आहे. आता हे बटाटे आपण किसणीने किसून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुम्हाला नाश्ता बनवायचा आहे त्या पद्धतीने तेवढे बटाटे तुम्ही घेऊ शकता. अजून बटाटे देखील घेऊ शकता. मी या ठिकाणी 2 बटाटे घेतलेले आहेत. आता हे छान असे किसून बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता त्याला आपण फोडणी देऊया मस्त वरून. हे पहा, छान तेल तापलेलं आहे. त्यामध्ये मोहरी, जिरं आणि कढीपत्ता घातलेला आहे आणि थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे. ती छान अशी तडतडली की आपण फोडणी त्यावर छान अशी फोडणी बसलेली आहे मस्त. आता आपण त्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि यामध्ये थोडेसे लाल तिखट घालणार आहे. तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल. लाल तिखट थोडंसं तिखट होण्यासाठी छान लागतं चवीला. छान असं मिक्स करून घेऊयात. आता हे पहा, अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेतलं आहे. आता ह्याचे असे गोळे करून घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने गोळे बनवणार आहे मी. तुम्ही गोल देखील केले तरीसुद्धा चालतील, असे आडवे केले तरीसुद्धा चालणार आहेत. तुम्हाला जसे आवडेल तसे त्या पद्धतीने गोळे बनवा तुम्ही. जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तर या ठिकाणी आपण गव्हाच्या पिठाचा वापर कसा करतो आहे ते पहा. आता तर एक चपाती आपण लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने. अशी थोडीशी जाडसर लाटायची, जास्त पातळ नाही, थोडीशी मोठी लाटून घेऊया आपण. छान अशी चपाती लाटून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने चपाती लाटून घ्यायची व्यवस्थित. चपाती लाटली की आपण त्याच्या आता साईडच्या कडा कट करणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने कडा अशा कट करून घेणार आहे मी. किचनवरच चपाती लाटलेली आहे त्यामुळे हे पहा, आता पोळपटा घेऊन आपण कट करून घेऊ. असे मोठे मोठे चौकोन करून घेऊया. हे पहा, आता यामध्ये आपण जे बनवलेले गोळे आहेत बटाट्यापासून ते आपण यामध्ये घालायचे आहेत. असे छान असे प्रेस करून घेणार आहोत. गोल देखील करू शकता तुम्ही, तुम्हाला आवडत असेल तर. जसं आवडेल तसं गोल देखील बनवलं तरीसुद्धा चालेल. छान असं प्रेस करून घ्यायचं आहे व्यवस्थित, छान पूर्ण पॅक करून. आता आपण फोकच्या साईडने त्याला अशी डिझाईन करूया. हे पहा, जर डिझाईन नसेल आवडत तर नुसतं साईडने फोल्ड केलं तरी चालेल. अशी घडी मारून घेतली तरीसुद्धा चालणार आहे. हे पहा, आता मी हे सर्व आपण छान अशी डिझाईन करून घेतलेली आहे. मुलांना अगदी आवडेल असा नाश्ता आहे, तर नक्की बनवून पहा तुम्ही. कसं वाटतं ते सुद्धा सांगा. आता मी एका गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं कढईमध्ये. पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला हे टाकायचं आणि थोडंसं तेल घातलेलं आहे त्यामध्ये. पाणी छान उकळलं की नंतर त्यामध्ये आपण हे घालणार आहोत. पाणी उकळलं नाही तर घालायचं नाही. पाणी उकळल्यानंतरच आपल्याला हे घालायचं आहे त्यामध्ये. किंवा तुम्ही उकडून देखील घेऊ शकता. पाणी ठेवून एका चाळणीत वाफवूनसुद्धा घेऊ शकता तुम्ही, तसेसुद्धा छान होतील. पाणी टाकून असं आता मी छान आता शिजवून घेऊ ह्याला एक 15 ते 20 मिनटं. आता छान आपले शिजले की आपण काढून घेऊयात एका चाळणीमध्ये. आणि त्याचं पाणीसुद्धा खूप पौष्टिक आहे, तुम्ही सूप करून देखील पिऊ शकता. तर एक पॅन ठेवलेला आहे आता मी. त्यामध्ये लसूण घातलेला आहे, थोडासा आलं लसूण, आणि थोडंसं सॉस घातलेला आहे आपला, आणि थोडा सोया सॉस घातलेला आहे. सोया सॉस टाकून थोडीशी वरून कोथिंबीर घातलेली आहे. आणि नाश्ता आपला रेडी झालेला आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. असंच आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. थँक्यू.